श्रीगुरूंना काय आवडतं? खूप महत्वाचं आहे. श्रीगुरूंना फक्त जीवभाव म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करणं, तू तुझा जीवभाव मला अर्पण कर. तू जीवभाव घ्यायला मी बसलोच आहे. पण ते सोडून मात्र आपण सगळ्या गोष्टी त्यांना देत असतो आणि जीवभाव जर द्यायचा असेल, तर त्यांनी जे साधन सांगितलेलं आहे, जी साधना सांगितलेली आहे, ती अत्यंत प्रामाणिकपणे सातत्याने करत राहणं, ही श्री गुरूंच्या जीवीची आवड आहे. विवेक सिंधू या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. आता एक शास्त्रीय ग्रंथ आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल, की शास्त्र ऐकण्याची जी एक अंतःकरणाची तयारी लागते, ती खूप कमी जणांची असते आणि त्या पद्धतीने ते स्वरूपच आहे. पण आता हा शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर संकल्पना अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट होतात. पुढे ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये ईश्वर, ब्रह्म, माया, जीव, जगत या संकल्पना अतिशय सुंदर रीतीने मुकुंदराजांनी स्पष्ट केलेल्या आहेत. पण ग्रंथाची सुरुवात जी आपण केली बघा, पहिलं प्रकरण जे आहे ते स्वरूप समावेश ते आपलं पूर्ण झालेलं आहे मागच्या वेळेला. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की मंगलाचरण मुकुंदराजांनी केलं, ग्रंथाचा अधिकारी सांगितला, अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? आता शास्त्रीय भाग जो आहे तो ग्रंथामध्ये आलेला आहे. तो आपल्याला इथे त्याचा विचार करावाच लागतो. पुढे सद्गुरूंची लक्षणं, शिष्याची लक्षणं, शिष्य कसा असावा, कसा नसावा, त्याचा अधिकार जो आहे, त्या शिष्याने आपला अधिकार कसा वाढवावा, सद्गुरू सुद्धा शिष्याचा अधिकार कसा वाढवून घेतात, अधिकारी शिष्याला आत्मानुभूती जी आहे, ती आत्मानुभूती कशी आणून देतात, हा संपूर्ण भाग जो आहे, हा स्वरूप समावेशमध्ये आपण बघितला. आणि मागच्या वेळेस शेवटी जो आपला विचार झाला होता, की त्या शिष्याला त्यांनी आत्मानुभव आणून दिला. ती अवधूत असा त्यांनी तिथे उल्लेख केलेला आहे, की "ऐसा राजयोग संकेतू, पावला तो अवधूतू." अवधूत म्हणजे त्यांनी हे सगळं धुवून टाकलं. काय धुवून टाकलं? एकनाथी भागवतामध्ये शब्द आलेला आहे अवधूत. त्यांनी 3 देह धुवून टाकले. 3 काळांच्या तो अतीत झाला. नंतर आपण म्हणू की 3 अवस्थांच्या तो अतीत झाला. म्हणून त्याला अवधूत असं म्हटलंय. अवधूत म्हणजे तो शिष्य जो आहे, त्या शिष्याला सद्गुरूंच्या अनुग्रहाचा लाभ झाला. सद्गुरूंच्या अनुग्रहाचा लाभ झाल्यानंतर काय होतं? तर जरा ती आत्मानुभूती आली आणि जे मनातीत तत्व आहे, जे वाचातीत तत्व आहे, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, त्याला प्रत्यक्ष त्या तत्वाची अनुभूती आली. आणि इथे जे आहे पहिलं प्रकरण ते समाप्त झालंय. आता दुसरं प्रकरण जे आपल्यासमोर आहे पूर्वार्धामधलं, त्याला स्वानुभव दृढीकरण. जो शिष्याला स्वानुभव आलेला आहे. तर आता बघा शिष्याला स्वानुभव आला म्हणजे काय तर आत्मानुभूती आली. आता ती सद्गुरूंच्या कृपेने आली आणि ती साधना जी आहे, ती शिष्याने 99% साधना शिष्याने केलेली आहे. पण ती सुद्धा सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच केलेली आहे आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेली साधना अगदी त्यांनी प्रामाणिक केल्यानंतर ती फलद्रूप झाली. कशी? तर ती सद्गुरूंची जी 1% कृपा असते. कारण संपूर्ण प्रयत्न जे असतात, ते साधकाने करायचे असतात आणि साधकांनी प्रयत्न म्हणजे त्या पद्धतीने साधना केल्यानंतर साधना हा एक शब्द मी उच्चारते इथे. पण त्या साधनेचा जो आपण बघितला तर व्याप म्हणजे आपण विस्तार किंवा त्याची व्यापकता जी आहे त्या साधना या शब्दाची, ती खूप मोठी आहे. त्या साधनेमध्ये स्वतःला घडवणं तर शमदमांचा अभ्यास आपण म्हणतो. शम, दम, विवेक, वैराग्य, मनाच्या विरुद्ध जे आहे ते आता मन कशाला अनुकूल असतं? प्रपंचाला अनुकूल असतं. पण परमार्थ करायचा म्हटल्यानंतर त्या मनाला एक घडवावं लागतं. त्या पद्धतीने साधक जेव्हा त्या मनाला घडवत राहतो आणि या प्रपंचातून म्हणजे हा माया, आता प्रपंचाला काय म्हटलंय? माया. या मायेतून तो दूर-दूर जात राहतो. तर दूर जातो म्हणजे कुठे दूर जातो? मायेत राहूनच. त्याला विवेकाने मायेचा निराश जो आहे तो साधकाने करायचा आहे. आणि असा जेव्हा संपूर्ण मायेचा निराश होतो, तिथे वैराग्य निर्माण होतं आणि तेव्हा जेव्हा सद्गुरूंच्या अंतःकरणात संकल्प उठतो, की आता हा शिष्य जो आहे, हा आत्मानुभूतीसाठी एकदम तयार झालेला आहे आणि याला आता आत्मानुभूती आणून दिली पाहिजे आणि जी सद्गुरूंची तिथे कृपा होते. आणि जेव्हा कृपा झाल्यानंतर त्याला एक क्षण का होईना तो अनुभव येऊन जातो. मग आता तो अनुभव जो आलेला आहे बघा स्वतः जो अनुभव आलाय त्याचं दृढीकरण करायचं. म्हणून याचं काय पूर्वार्ध या दुसऱ्या प्रकरणाचं नाव जे आपल्यासमोर आहे, ते स्वानुभव दृढीकरण आहे. पहिली ओवी आपल्यासमोर आहे. तव सखी स्वानुभूतीची
तुरिया पातली निजाची, तिया प्रबोधिला हेळाची, तो योगी राजू. तर थोडे आपल्याला शब्द जसं आपण विचार केला होता आहे प्राकृत, पण थोडी भाषा टाकायची असल्यामुळे ते आपण अतिशय गोड शब्दरचना या ओव्यांची आहे आणि आपण जर समजावून घेतलं तर अत्यंत सोपं आहे. बघा इथे म्हटलंय त्यांनी तव सखी स्वानुभूतीची, म्हणजे स्वानुभूतीची काय आहे तर ही सखी आहे. म्हणजे आत्मानुभूतीची सखी. कोण आहे सखी? तर तुरिया पातली निजाची. जी तुर्यावस्था आहे, ती ज्या शिष्याला जी प्राप्त झालेली आहे. आता ही तुर्यावस्था म्हणजे काय आहे? जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आपल्याला माहिती आहेत. आणि या तीनही अवस्थांचं साक्षीत्व करणारी जी आहे, तिला तूर्य असं म्हटलंय. आणि त्या आत्मरूप स्थितीला आता ही तुर्यावस्था कशी असते, तर त्या आत्मस्थितीरूप सापेक्ष स्थितीला तुर्य असं म्हटलंय. सापेक्ष म्हटलंय बरं का. म्हणजे अजून त्यांनी काय केलंय, जे त्याला अनुभूती आली आहे, पण किंचित का होईना कुठेतरी जाणीव राहिलेली आहे. म्हणून तिला सखी असं म्हटलंय. म्हणून इथे तुरेला तुर्यरूप आत्म्याची सखी असं कौतुकाने मुकुंदराजांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या तुर्यावस्थेत आता तुर्यावस्थेत पण तो आत्मस्थितीवर गेलेलाच असतो, पण पूर्ण त्याचं दृढीकरण झालेलं नसतं. काय एक लक्षात घ्या, कारण प्रकरणाचं नावच आहे स्वानुभव दृढीकरण. आता तिला क्षणभर का होईना तो अनुभव आलेला आहे. पण इथे असं म्हणतात, की साधकाच्या जीवाचा आत्म्याशी योग झाला, म्हणून त्याला योगीराजही म्हटलेलं आहे. आणि हा योग झाल्यानंतर त्याला परत लगेच काय झालेलं आहे, तर देहभान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्याच्यातून तो व्युत्थान त्याचं तिथे झालेलं आहे. म्हणजे स्वानुभूतीच्या अगदी जवळची आहे तुर्यावस्था. म्हणून तिला इथे मुकुंदराज कौतुकाने काय म्हणतात, तर सखी असं म्हणतात. तर पुढे म्हणतात, झाले नेत्रांचे उन्मिळन, उठिले अंतःकरण, परी अनुभवाचे तेन वसेची की. बाकी झाले नेत्रांचे उन्मिलन, म्हणजे समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर डोळे त्यांनी पूर्णपणे उघडले. त्याचं अंतःकरण जाग झालेलं आहे. अंतःकरण जागं झालं म्हणजे काय, तर किंचित तो जाणीवेच्या प्रांतामध्ये आला. तिथे जाणीव निर्माण झाली. आणि ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयांचं भान व्हायला लागलं. आता जेव्हा त्या तुर्यावस्थेत तो गेला होता, तेव्हा त्याचं भान जे आहे, ते भान संपूर्णपणे तिथे गेलेलं होतं. पण जेव्हा समाधीतून व्युत्थान झालं, तेव्हा त्याचे डोळे किंचित असे किलकिले झाले. अंतःकरण थोडं जागं झालं, म्हणजे एक त्याला जाणीव निर्माण झाली, की दृश्य प्रांतात कुठेतरी आपण आता खाली उतरतो आहोत, असं त्याला भान निर्माण झालं. पण एवढं होऊन सुद्धा त्याच्या आत्मस्थितीला मात्र अजिबात धक्का लागलेला नाहीये. बघा एकदा आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर आता दुसरा आपण विचार करूयात, की आत्मस्थिती कधी प्राप्त होते? तर जेव्हा संपूर्णतः वासनांचा क्षय होतो, मनाचा लय होतो, वाणीचा लय होतो, नंतर चित्ताचा लय होतो, बुद्धीचा लय होतो आणि आणि ह्या सगळ्यांचा लय झाल्याचा परिणाम म्हणून इंद्रियांची धाव संपूर्णपणे काय होते, तर थांबून जाते आणि तेव्हाच ती आत्मानुभूती येते. त्यामुळे तिथे कशी असते तर स्थिती एकदम शांत स्थिती असते. त्यांनी म्हटलंय, की ज्ञानदेव असं म्हणतात, "इंद्रियांची कुसमुस मोडली." म्हणजे आमच्या इंद्रियांची धाव पूर्णपणे थांबून गेलेली आहे. आता इंद्रियांची धाव थांबली कारण त्यांना विषय तिथे संपूनच गेले. त्यामुळे ते काय तर त्या इंद्रियांचा मूळचा स्वभाव काय विषयांकडे धावण्याचा. आता ते विषयांची धाव थांबली. ते आत्मानुभूतीमध्ये काय झाले तर स्थिर झाले. त्यामुळे ती शांत तिथे काय इंद्रिय झालेली आहेत. म्हणून इंद्रिये किरूत शैली परी तयांची धाव मोडिली, पुनरपी चुब कळली ते आनंद जळी. आता जेव्हा समाधीतनं व्युत्थान पावला, तेव्हा परत इंद्रियांची थोडी-थोडी हालचाल सुरू झाली. पण काय झालं, की वासनांचं बळ पूर्णपणे नाहीसं झालेलं असल्यामुळे त्या इंद्रियांची विषयांकडची ओढ थांबली. जी पूर्वी विषयांकडे ओढ होती, कशामुळे होती? वासनांमुळे होती. पण आता आत्मानुभूती आली म्हणजे आता आत्मानुभूतीची पण काय लागावी लागते बघा, म्हणून एक क्षण का होईना आत्मवारी करावी असं रोज सांगितलेलं आहे साधकाने. रोज साधकाने ध्यानाला बसावं. बघा नामसमाधी असेल किंवा ध्यान समाधी म्हणजे विचारांचा लय होणं असेल, तिथे किंचितशी का होईना जर आपल्याला आनंदाची अनुभूती आली, तर परत आपल्याला असं वाटतं, की मी परत उद्या ध्यानाला बसावं. त्याला चटक लागणं असं म्हणतात. बघा लहान मुलाला जेव्हा आपण चहाचा बोट चाटवतो, तर त्याला चहाची चव काय माहिती असते का? पण चहाचा बोट चाटवतो आणि दुसऱ्या दिवशी परत ते चहाच्या दिशेने काय करतात, तर खूण करतं, की मला चहा हवाय. त्याला ती चटक लागली आहे चहाची. अगदी त्या पद्धतीने म्हणजे हे म्हणजे दृष्टांत आहे हा.
पण अगदी त्या पद्धतीने जर आपण ध्यानाला सातत्याने बसत राहिलो, तर किंचितशी का होईना आपल्याला झलक मिळून जाते आणि ती चटक लागते आणि मग परत अजून ध्यानाला बसण्याकडची प्रवृत्ती होते. आता प्रवृत्ती होते म्हणजे मग काय प्रवृत्ती झाली, की आपोआपच विषयातलं मन जे आहे, ते विषयातलं मन अंतर्मुख होतं आणि मग ते कुठे लागतं त्या आत्मानुभूतीकडे जे आहे, त्या आत्मानुभूतीची ओढ त्या मनाला लागते. आणि पूर्ण जेव्हा ती इंद्रियांची अशी हळू-हळू धाव कमी करत त्या इंद्रियांची पूर्ण धाव थांबली, तिथे आत्मानुभूती येऊन जाते. आणि असा तो शिष्य जो आहे, तो सतत त्याला ही चटक लागलेली असल्यामुळे त्याच्यात परत तो बुडी मारतो आणि परत समाधी सुखाचा तो अनुभव सातत्याने घेत राहतो. आता बघा हा जो अनुभव आलाय ना, त्याचं दृढीकरण करावं लागतं. त्याला दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असं शास्त्र म्हणतं. सद्गुरूंच्या कृपेने आलेला अनुभव किंवा त्यांनी साधनेमध्ये स्वतःच्या साधनेमध्ये म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर तो अनुभव स्वतःच्या कर्तृत्वाने येत नाही, तर सद्गुरूंची कृपा तिथे लागतेच. पण हा जो अनुभव आलेला आहे, तो दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष करावा लागतो. कारण समाधीतनं उत्थान पावल्यानंतर परत या माईक जगतामध्येच त्याला प्रारब्धानुसारी देह असेपर्यंत जीवन जगावं लागतं. आणि हा मायेचा प्रांत असा आहे, जसं पाणी उताराकडे सहज वाहत जातं, त्या पद्धतीने जर साधकांनी साधना म्हणजे समाधीचा अनुभव आल्यानंतर सुद्धा जर साधकांनी साधना केली नाही, तर परत तो कधी मायेच्या प्रांतामध्ये पतित होऊन जातो हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून बघा एकनाथ महाराज सुद्धा रोज प्रवचन करत होते, कीर्तनं करत होते. सगळे संत जे आहेत ते ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर उपासना, ज्ञानोत्तर कर्म या सगळ्या गोष्टी करत होते. कारण त्यांनी स्वतःला तसं त्यालाच काय म्हणतात, कधीपर्यंत तर दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष अनुभव होईपर्यंत आणि तो झाल्यानंतर सुद्धा संत मंडळी सातत्याने ज्ञानोत्तर भक्ती आणि कर्म करत असतात. आता इथे मुकुंदराज असं म्हणतात, की अ, तो शिष्य जो आहे त्याला त्या आत्मानंदाची चटक लागली आहे आणि त्यामुळे तो त्यातच पुन्हा बुडी मारतोय आणि पुन्हा समाधी सुखाचा अनुभव घेतो आहे. कसा अनुभव घेतो आहे? दृष्टांत दिलाय त्यांनी पुढे. ते म्हणतात, की "जैसे भागले ढोर, पावे सुखाडिक बिढार, तैथोनी उठवितात थोर अंगची घाली." ज्याप्रमाणे कामाने दमलेले बैल जे असतात, ते गोठ्यामध्ये सुखाने विसवले, की त्यांना उठण्याचा कितीही प्रयत्न जरी आपण केला, तरी ते काय करतात, अजूनच अंग रेलून पडून राहतात. ते हलता हलत नाहीत. बघा शेतातनं आता अवतं लावतात, शेतामध्ये नांगरणी करतात. तेव्हा दिवसभर ते बिचारे बैल जे असतात, ते नांगरणी करत असतात शेतामध्ये आणि त्यांना मग पाणी पाजून गोठ्यामध्ये ते काय होतं, गोठ्यामध्ये आणलं जातं आणि ते इतके थकलेले असतात, की ते विसावून जातात. मग त्यांना जर लगेचच उठवण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात उठत नाही. ते अंग अजून जड करतात आणि काय करतात, तर पडून राहतात. ते हलता हलत नाहीत. त्याप्रमाणे बघा दृष्टांत दिलेला, त्याप्रमाणे मुकुंदराज म्हणतात, की आध्यात्मिक ताप जे आहेत, आपण आध्यात्मिक ताप सगळ्यांना माहिती आहेत आता. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप या सगळ्या तापांनी किती जीव पळून निघतो हो. रोज आध्यात्मिक तापाने आपण पळून निघतोय. अधिदैविक तापाने आपण पळून निघतोय. बघा आध्यात्मिक ताप देहाचा आहे, तर अधिभौतिक ताप आपण जे सोशल मीडियावर व ज्या न्यूज येतायत, ह्या ज्या आपण श्रवण करतो, त्यांनी सुद्धा काय होतं आपल्याला तर ते ताप होतो. अरे, हे असं कसं होतं? ह्या जगामध्ये न्याय, नीती, धर्म काही राहिलाय की नाही? म्हणजे मनाला कुठेतरी काय होतं, तर दुःख होतं आपल्या. हे जग कुठे चाललेलं आहे? ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर अधिभौतिक ताप असं म्हटलंय. आता अधिभौतिक ताप आध्यात्मिक म्हणजे देहाला होतो. म्हणजे सतत आपल्या 3 तापांमध्ये जे जीवन चाललेलं आहे, आता या तापांनी जी थकलेली, भागलेली जी इंद्रिय आहे, आता त्यांनी कितीही जरी विषयांकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, तरी ती शांत राहतात. ते प्रवृत्त होत नाहीत. कधी? जेव्हा ह्या समाधी सुखाचा अनुभव येतो तेव्हा. मुळातच जर समाधी सुखाचा अनुभव म्हणजे त्या तत्वाचा अनुभव आला, की ते तत्वच मी आहे आणि तेच एक सत्य तत्व आहे. अशी अनुभूती आल्यानंतर हे सगळं जगत जगत कसं आहे, देहादी जगत ते मिथ्य आहे. ते जसं चालायचं तसं चालणारच आहे. ही एकदा विचारांची बैठक पक्की बसली. पक्की कधी बसेल? जेव्हा आत्मानुभूती येईल तेव्हा. आता सगळ्यांना आत्मानुभूती येईल का? तर येईल आपण म्हणूयात. पण तोपर्यंत जर आपण असा अभ्यास करत राहिलो, तर हळू आपण या आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापातून बाहेर पडायला नक्की मदत होते. आता इथे जो आपला विषय आहे, की
इथे दृष्टांत दिलाय, की जसा बैल शांत बसतो, कितीही प्रयत्न केला तरी उठत नाही. कारण तो अतिशय दमलेला असतो. अगदी त्याप्रमाणे या आध्यात्मिक त्रिविध तापांनी थकलेला, भागलेला जो जीव असतो, तो कसा असतो तर त्याची इंद्रिय ती शांत राहतात. ती अजिबात प्रवृत्त होत नाहीत विषयांकडे. म्हणजे कितीही विषयांनी त्याला लालूच दाखवली, तरी सुद्धा ती तिथे प्रवृत्त होत नाही. तव शिष्य वाढवेळ, लाहोनिया इंद्रियांचे बळ, गुरु ते वाचा बरळ विनविता झाला. मग एवढा वेळ त्या आत्मसुखाच्या अनुभवात गेल्यानंतर त्या शिष्याला पूर्ण जाग आली. बघा आधी थोडी-थोडी जाग आली त्याला. आपला अनुभव आहे, की आपण ध्यानाला बसल्यानंतर जर एक ध्यान असं आपलं खूप छान लागलं, तर हळू त्याच्यातून आपण डोळे किलकिले करतो. मग हळू आपल्याला बाहेरचं भान व्हायला लागतं. आता इथे त्याला पूर्ण काय झाले, शिष्याला पूर्ण जाग आली आहे आणि त्याची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जी ती पूर्ण कार्यक्षम झाली. पण अजून त्या सुखातून मात्र तो अजून बाहेर आलेला नाहीये. सुख म्हणजे ते आत्मसुख जे आहे, बघा त्याला म्हणजे आत्मानंद, आत्मसुख जो परमानंद आहे, अशा सुखातून मात्र तो अजून बाहेर आलेला नाहीये आणि न त्यामुळे तो अडखळत श्री गुरूंना प्रार्थना करतो आहे, श्री गुरूंना विनवणी करतो आहे आणि त्याला इतका आनंद झालाय. बघा जो परमानंद आहे, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. हा जो जग आनंदाचा आहे, तर त्याच्यातलं सगळं आनंद स्वरूप आहे. मी आनंद रूप आहे. अशी जिथे अनुभूती आली, तिथे किती आनंद असेल आणि त्याच आनंदाच्या भरात तो शिष्य आसनावरून उठला आणि त्यांनी श्रीगुरूंना प्रदक्षिणा घातली. कारण श्रीगुरूंच्या कृपेने मला ही आत्मानुभूती आली. हा आत्मानंद म्हणजे माझंच स्वरूप मला प्राप्त झालं. कारण श्रीगुरूंच्या कृपेशिवाय आत्मानंद प्राप्त होत नाही. श्री गुरु कृपेविण काही भवतरणो पावतो नाही. या कारणे लवलाही श्री गुरु पाय सेवावे. असं समर्थ आपल्याशी बोलतात. मग श्रीगुरूंची कृपा अनिवार्य आहे आणि तुमच्या कृपेने मला अनुभव आलेला असल्यामुळे वारंवार तो श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवू लागला. कारण आपण श्रीगुरूंना काय देणार हो या मोबदल्यात? काहीच देऊ शकत नाही. कारण देणार ते सुद्धा काय देणार या मिथ्या जगतामधल्याच गोष्टी आपण देणार आहोत. आपल्या हातामध्ये तेवढंच आहे. पण त्यांना हे हवंय का? तर त्यांना फक्त काय हवा असतो शिष्याचा? तर जीवभाव हवा असतो. त्यांना बाकी कुठलंही काही नको असतं. मम मन प्रेम भावे भरले, दोन्ही कर संपुष्ट जोडिले, मग काही एक बोलो प्रारंभिले शिष्य शिरोमणी. बघा तो कृतज्ञ भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला. त्याचं अंतःकरण प्रेमाने भरून आलं. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि त्याच अवस्थेमध्ये म्हणजे त्या आत्मानुभव संपन्न अवस्थेमध्ये तो शिष्य जो आहे, त्यांची आनंदाची इतकी स्थिती आहे, बघा आपल्याला खूप आनंद झाला. कोणाचा फोन आला, तर माझ्या मुलाचा फोन आला. की आई मला खूप प्रमोशन मिळालेलं आहे किंवा त्याला त्याला जे अपेक्षित होतं ते मिळालंय. आता मुलाचा आनंद कसा असतो तर तो आपलाच आनंद आपल्याला वाटतो. तर मी फोन ठेवला आणि मला सांगता ते शब्द सुद्धा काय होतात तर ते फुटत नाहीत. इतका आनंद होतो. प्रत्येकाने आपला आनंद शोधावा, की असा एक कधी ना कधीतरी प्रसंग आपल्या आयुष्यात येतो. की इतका आनंद होतो की माझे मिस्टर म्हणतात, "अगं काय झालंय ते तरी सांग." पण माझ्या तोंडातून मात्र शब्द फुटत नाही. तर थोडा आनंद किंचित ओसरल्यानंतर मी सांगते, की असं-असं झालं होतं. अगदी त्या पद्धतीने त्या शिष्याला एवढा आनंद झाला आहे, की त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. त्याला काय बोलू? तो अडखळत बोलायला लागला. पण तरी सुद्धा तो श्रीगुरूंच्या चरणांशी काय करतोय, तर कृतज्ञ भावाने त्यांना नमस्कार करतो आहे. आता आत्मानुभूतीनंतर शिष्यानी जी श्रीगुरूंची स्तुती केलेली आहे, ती स्तुती इथे आपल्याला समोर दिसते. ते म्हणतात, "तू जय जय जी अनाथ बंधू, जय जय जी करुणा सिंधू, जी तू महासिद्धू योगीराजू." बघा आता शिष्य श्रीगुरूंची स्तुती करतो आहे तो. तो म्हणतो, की "हे गुरुदेवा, तुम्ही आत्मरूप नाथाला मी विसरलो. म्हणजे मी मुळात कसा आहे तर सनाथच होतो. माझा आत्मा हेच माझं स्वरूप होतं. मीच आनंद रूप होतो. पण मी पूर्ण मला याचं विस्मरण झालं आणि मी अनाथ झालो." अनाथ हा शब्द आपण नेहमी वापरतो. आपण म्हणतो ना, व्यावहारिक सत्यामध्ये आपण म्हणतो, "ते अनाथ आहे बालक." कारण त्याला माता-पिता नसतात. या अर्थी आपण त्याला अनाथ म्हणतो. आता आपल्याला माता-पिता आहेत, पण आपण अनाथ का झालेलो आहोत? तर माझं मूळचं आनंदरूप स्वरूप असून सुद्धा मी सुख-दुःखाने पतित झालेली आहे. मग अशा द्वंद्वमय जीवनातून मला द्वंद्वातीत जीवनाची जे प्राप्ती करून देतात, म्हणजे माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती करून देतात, त्यांना काय म्हणजे अनाथाला सनाथ करतात, ते सद्गुरू आहेत आणि तू मला सनाथ केलेला आहेस, तर तुझा जय-जयकार असो. मी अविद्येत खितपत पडलो होतो. अविद्ये म्हणजे या सुख-दुःखाच्या या भवसागरामध्ये
मी देह, मी कर्ता, मी काय अजून मी भोगता, हे जग सत्य आहे. याच्यामध्ये मी खितपत पडलो होतो आणि त्यामुळे मी बांधलो गेलेलो होतो. आणि बांधलं गेलेलं असल्यामुळे काय तर मला बंधनाचं दुःख होतं. तर बंधनात नेहमी दुःख असतं. कुणालाही बंधन त्या बंधनाची इतकी सवय होऊन जाते, की ते बंधन हे सुखाचं वाटायला लागतं आणि त्या बंधनातच माणूस रममाण होतो. कधीपर्यंत? जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये येत नाही तोपर्यंत. म्हणून संत संगतीचं खूप महत्व आहे. तुम्हाला जरी काही फारसं शास्त्र वगैरे कळत नसलं, तरी सातत्याने श्रवण करत राहावं. म्हणजे संत संगतीमध्ये, सत्संगतीमध्ये सातत्याने श्रवण करत राहावं असं शास्त्र सांगतं. आणि सत्संगतीमध्ये आपण सातत्याने श्रवण करत राहतो, तेव्हा हळू-हळू ती व्यवस्था आपल्याला कळण्याची तिथे होऊन जाते. म्हणून मी अविद्येत खितपत, बघा खितपत हा शब्द वापरलेला आहे. आणि या खितपत पडलेल्याला तू काय केलं आहेस, तर तू करुणेचा सागर आहे आणि त्यातून तू बाहेर काढला आहेस. म्हणून तुझा जय-जयकार असो. तू सिद्धांचाही सिद्ध आहेस. तू योगांचाही काय आहेस, तर तू राजा आहेस, असं इथे मुकुंदराज म्हणतात. ते म्हणतात, की "जे अनादी हरपले, जी मज होते चोरिले, तया माते मज भेटविले श्री गुरुराया." बघा, माया ही अनादी काळापासून आहे आणि मी जीवरूपाने अनादी काळापासून मायेत अडकलेला होतो. आता किती काळापासून आपल्याला ही जीवदशा आहे, असं काही सांगता येईल का हो? आता आजही आज आपण ज्या अर्थी जीवदशेमध्ये आहोत, त्या अर्थी माझे मागचे जन्म, मी किती काळापर्यंत त्या जीवदशेमध्ये होते आणि म्हणूनच तर आज पण जीवदशाच आहे ना आपल्याला. म्हणजे अनादी काळापासून मी काय आहे, तर या जीवदशेमध्ये, या मायेत मी अडकलाय आणि त्यामुळे माझं आत्मस्वरूप तेव्हापासून हरवलेलं आहे. जे माझ्या जवळ, किती जवळ आहे, तर तेच मी आहे. पण तेच मी असून सुद्धा ते मला प्राप्त झालं नव्हतं आणि म्हणून हे गुरुदैवा, तू आत्मरूप माझी, जीवरूप मला भेट करून दिली आणि म्हणजे माझीच मला भेट करून दिलीस. तू काय आता श्रीगुरू काय खिशातनं देतात का हो आपल्या? डॉक्टर काका नेहमी म्हणतात, की तुम्ही गुरुपौर्णिमेला त्यांना काही द्या, सोन्याचं द्या, चांदीचं द्या, काही त्यांना सगळं घर-दार, संपत्ती द्या, पण ते स्वतःच्या खिशातून काही काढून देत नाहीत. ते स्वतःचं स्वरूप म्हणजे त्या शिष्याचं स्वरूपच शिष्याला प्राप्त करून देतात. माझ्या स्वतःच्या स्वरूपाचीच प्राप्ती मला ते करवून देतात. म्हणून तुझे कृपादृष्टी झाली परवस्तूसी भेटी, उपमा नाही सृष्टी तया महासुखासी. म्हणजे तुझी पूर्ण कृपा जी आहे ती माझ्यावरती झाली आणि तुझा अनुग्रह माझ्यावरती झाला. तो कशासाठी झाला? तर आत्मबोध घडवण्यासाठी तो झाला आणि त्या आत्मबोधाने मला त्या परमात्म्याची भेट झाली. बघा, आत्म्याचा बोध व्हावा लागतो. तो बोध का होत नाही? कारण तो आत्मबोध जो आहे, आत्मा आपण म्हणतो, की आत्मा माझं स्वरूप आत्मा आहे. आता ह्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. माझे श्रीगुरु मला सांगतात. मग ग्रंथांवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, ज्या अर्थी ते सांगतायत, त्या अर्थी माझं मूळचं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. मीच आनंद रूप आहे. आणि अशी श्रद्धा ठेवून जर आपण अभ्यास करत गेलो, तर आपल्याला नक्की एक ना एक दिवस आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून तो शिष्य म्हणतोय, की मी श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय केलं तर अभ्यास केला, तुमचा अनुग्रह माझ्यावरती झाला आणि मला परमसुखाचा अनुभव आला. आणि हे जे सुख मला मिळालेलं आहे, त्या सुखाला जगात तोड नाहीये. तसं दुसरं सुखच नाहीये. सुखाचे से सुख श्रीहरिमुख. बघा, अभंग आठवा सगळे. म्हणजे आपल्याला संगती सगळी लागेल ती. सुखाचं सुख म्हणजे सुखालाही सुख ज्यामुळे प्राप्त होतं, असं श्रीहरीचं मुख आहे. म्हणजे ते ब्रह्मसुख जे आहे, त्याचं काय आहे तर त्याला काय म्हटलं आहे? रसो वैसा. तो रस कसा आहे? तर अवीट रस आहे. अवीट म्हणजे तो कधीच न विटणार आहे. जितका शिष्य त्या अनुभवाचं दृढीकरण करत राहील, तितका तो रस जो आहे, तो रस वाढत राहील. त्या रसाची अवीट गोडी जी आहे, ती अवीट गोडी वाढत राहील. तुकोबा बोलतात आपल्याशी, "अविटाचा केला संग, तुका झाला पांडुरंग." आता आम्ही अविटाचा संग धरलाय. आम्ही बाकी सगळ्यांचा संग काय आहे तर तो सोडावा लागतच नाही हो. त्या आविटाची एकदा गोडी चाखली ना, की तो संघ जो आहे तो बाकीचे संघ आपोआपच फिक्के होऊन जातात. पण कसं असतं, की आपण आपल्यासारखे सर्वसामान्य जे असतात ना, त्यांना असं वाटतं, की आपण प्रापंचिकही असतो आणि पारमार्थिकही असतो. आपल्याला वाटतं प्रपंचही करावा आणि परमार्थ पण आपल्याला काय करावा तर करता आला पाहिजे. प्रपंचात पण आपण म्हणजे प्रपंचाची जरा जास्त गोडी असते. आता आपण पारमार्थिक नसतो असं नाही. आपण परमार्थ सगळेच करत असतो. पण जितकं झोकून द्यायला पाहिजे,
त्या पद्धतीने आपण करत नाही. त्यामुळे त्या अविट तत्वापासून आपण थोडं दूर राहतो. आणि वैराग्य जे आहे प्रपंचाचं आपल्याला निर्माण होत नाही. वैराग्य म्हणजे जितकी आसक्ती सोडायला पाहिजे, तितकी आसक्ती आपली सुटत नाही. आता ग्रंथामध्ये सांगितलंय, सगळ्या ग्रंथांमध्ये ते सांगितलंय. पण तरी सुद्धा त्या पद्धतीने जी साधना करावी लागते, जो विचार करावा लागतो, त्या पद्धतीचा विचार व्हायला पाहिजे तेवढा तो होत नाही. आणि जोपर्यंत प्रपंचाची आसक्ती सुटत नाही, वैराग्य निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या अवीट रसाची गोडी तो जवळच आहे आपल्या, पण त्याची गोडी आपल्याला चाखायला मिळत नाही. पण आसक्ती हळू-हळू विवेकाने काय करणं तर सोडत राहणं. नाम घ्या, तत्वचिंतन करा, आत्मचिंतन करा, अभ्यास करा. ह्या सातत्याने साधकाला गोष्टी कराव्या लागतात. पण हा शिष्य म्हणतोय, "हे सुख मला जे अनुभवाला आलेलं आहे, ते इतकं अवीट सुख आहे." आता हे कसं सुख आहे? तर अनुभव घ्या. तुम्ही त्याच्यामध्ये बुडी मारून बघा. दुसऱ्याचा अनुभव म्हणजे संतांनी जो अनुभव आला आहे, तो त्यांनी ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेला आहे. पण शेवटी हा सगळा काय तर स्वानुभवाचा प्रांत आहे. कसा अनुभव घ्यायचा मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. शब्दज्ञानाने आपल्या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे. पण अनुभव घेण्यासाठी काय पाहिजे तर आपण स्वतःच प्रयत्न करून स्वतःच तो अनुभव घेतल्यानंतरच तो अनुभव सांगता येईल. जो गूळ खातो त्यालाच त्या गुळाची गोडी सांगता येईल. गूळ कसा असतो याचं शब्दज्ञान असतं. गूळ गोड आहे, खूप छान आहे, त्याचा रंग असा आहे. अरे पण त्याची गोडी कशी आहे? तो चाखल्याशिवाय गोडी कळणारच नाही. अगदी त्या पद्धतीने त्या अनुभवाची गोडी चाखायची असेल, तर तो अनुभव तिथे घ्यावाच लागतो. म्हणून शिष्य म्हणतो आहे, की अनुभव मला आला आणि ते सुख जे ते अत्यंत अवीट सुख आहे. त्याच्या इतकं सुख कुठेच नाहीये. जी तुझे ये उपकारा, उत्तीर्ण नभी जे दातारा, अर्पिजेती संभूती संभारा, जरी नाना वस्तूची. आता आपण शब्दाशब्दांचा अर्थ बघतोय बरं का. जी तुझी आहे उपकारा. आता तुझ्या उपकारातून उत्राई होण्यासाठी म्हणजे उत्तीर्ण नवी जे दातारा. ते तुझे जे उपकार माझ्यावरती झालेले आहेत. आता उपकार कोणत्या प्रकारचे आहेत? तर तुझी कृपा झाली आणि मला अनुभूती आली. मग आता ह्याच्यातून मी उत्तीर्ण कसं व्हावं? बघा असं म्हणतात, की अगदी चामड्याचे जोडे जरी श्रीगुरूंच्या पायात घातले, करून घातले, तरी ते सुद्धा कमी आहेत. ही म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे इतकं सगळं त्यांना केलं तरी सुद्धा काहीतरी कमीच आहे. ती कृतज्ञता जी आहे, ती आपल्याला म्हणजे ती कसं त्यांच्या उपकारातून आपल्याला उतराई होता येईल. तर इथे म्हणतात अर्पिचेती संभूती संभारा. आता संभूती संभारा म्हणजे संभूती हा शब्द जो आहे तो उपनिषदामध्ये आलाय. म्हणजे या ब्रह्मांडामधल्या कितीही मौल्यवान वस्तू तुला जर अर्पण केल्या, अनंत कोटी ब्रह्मांडामधल्या कितीही मौल्यवान वस्तू तुला अर्पण केल्या, तरी त्या अपूर्णच आहेत. कारण चेतन वस्तू तू मला दिलेली आहे. त्या चेतन वस्तूचा तू मला अनुभव आणून दिलेला आहेस आणि त्या बदल्यात मी जड वस्तू तुला देणार. या दानाचा काय उपयोग? म्हणून एक लक्षात ठेवायचं यातून, की श्रीगुरूंना काय आवडतं? खूप महत्वाचं आहे. आणि हे सातत्याने का सांगायचं? कारण श्रीगुरूंना काय आवडतं? तर श्रीगुरूंना फक्त जीवभाव म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करणं. पण डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात, की लाडू देणारे भक्त, फळं देणारे भक्त. आता मग ह्याच्यात काही गैर आहे का? गैर नाहीये. ज्याचा त्याचा भाव जसा असतो, त्या पद्धतीने तो अर्पण करत असतो. आणि अजून पुढे जाऊन डॉक्टर काका म्हणतात, की गुरुपौर्णिमेला श्री गुरूंना शाल, श्रीफळ, एक पाकीट दिलं, की माझी जबाबदारी संपली. आता तुम्ही माझी जबाबदारी घ्या. असं अजिबात होत नाही. आता उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरूंच्या प्रती उतराई होण्यासाठी एक प्रतिकात्मक ह्या काही गोष्टी असतात. नाही असं नाही. त्या ते घेतात सुद्धा. पण श्रीगुरूंना काय आवडतं? तर तू तुझा जीवभाव मला अर्पण कर. तू जीवभाव घ्यायला मी बसलोच आहे. पण ते सोडून मात्र आपण सगळ्या गोष्टी त्यांना देत असतो. आणि जीवभाव जर द्यायचा असेल, तर त्यांनी जे साधन सांगितलेलं आहे, जी साधना सांगितलेली आहे, ती अत्यंत प्रामाणिकपणे सातत्याने करत राहणं, ही श्रीगुरूंच्या जीवीची आवड आहे. आणि त्या श्रीगुरूंच्या जीवीची आवड जेव्हा शिष्य पुरवतो आणि म्हणजे मी बघितलंय, की डॉक्टर काकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, की मी जे सांगतो आहे, तो समोरचा शिष्य प्रामाणिकपणे करतोय. बघा असं एकदम काहीच कुठली गोष्ट होत नसते. हळू-हळूच सगळ्या गोष्टी होत असतात.
डॉक्टर काका म्हणतात, की अलगद, हळुवार, हलकेच त्या आत्मस्थितीवरती आरूढ तो शिष्य होऊन जातो. पण ज्या ज्या पद्धतीने साधना करायला पाहिजे श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो करत राहिला, तर श्रीगुरूंना पण खूप आनंद होतो. म्हणून समर्थ पण म्हणतात बघा आत्माराम ग्रंथामध्ये, "नाशिवंत चित्तुका मळ, तो त्यजावा अमंगळ, तो गेलिया सकळ तूचे आहेस बापा." हे जे नाशिवंत सगळ्यांना तर तू देऊन टाक. बरं मी तरी ते घेऊन काय करू? मी पण ते टाकूनच देणार आहे. पण त्या शिष्याने श्रीगुरूंना अर्पण करायचं असतं ते ब्रह्मस्वरूप असतात. त्यांना कशाचाच लेप लागत नाही. आणि ते आपल्याकडनं जायला काय होतं तर मदत होते म्हणजे आपण तिथे मोकळे होऊन जातो. म्हणून इथे असं म्हटलंय, की "अहो तुम्ही चेतन वस्तूची मला प्राप्ती करून दिली म्हणजे माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती करून दिली. मग या मोबदल्यात मी तुम्हाला काय देणार? तर जड वस्तू देणार आहे देहादी जगतामधल्या. अगदी सोन्याच्या पादुका करून दिल्या तरी सुद्धा ती काय आहे तर नाशिवंतच वस्तू आहे. ब्रह्म कालत्रयी अबाधित, नाना वस्तू तिया नासिवंत, तेणे होईचे उत्तीर्णत्व, तैसे केवी घडे. आता ब्रह्म कसं आहे तर कालत्रयी बाधित, हे त्रिकाला बाधित आहे. त्याला कालपरिच्छेद नाही, देशपरिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. परिच्छेद म्हणजे ते सीमित होत नाही, त्याचे खंड पडत नाहीत. आणि ह्या जड वस्तू आहेत त्या किती मौल्यवान असल्या तरी कालमनाने नष्ट होतात. हं. या जगतामधली कुठली वस्तू अशी आहे, की ती शाश्वत राहते. प्रत्येक वस्तू ही जी जगतामधली आहे ती नाशिवंत आहे, ती नष्ट होते. मग अशा वस्तू अर्पण करून मी आत्मानुभूतीच्या तुमच्या देण्यातून मला कसं उत्तराई होता येईल? तो म्हणतोय, की मी उत्तराई होऊच शकत नाही. पुढे दृष्टांत दिलेले आहेत. "एके दिधला कल्पतरू, तयासी दैजे दर्पणीचा हारू, तेणे तो काय गवारू उत्तीर्ण होय." बघा, कल्पना करा, की एके दिधला कल्पतरू. एक उदार व्यक्ती आहे. तिने दुसऱ्या व्यक्तीला काय दिलं तर कल्पवृक्ष भेट म्हणून दिला आणि त्या भेटीची परतफेड म्हणून काय केलं तर आरशात पडलेलं रत्नहाराचं प्रतिबिंब त्याने दिलं, तर असं होऊ शकेल का? जे कल्पतरूची भेट मला दिली, म्हणून त्याच्या मोबदल्यामध्ये मी काय केलं, तर आरशामध्ये त्या रत्नाचं प्रतिबिंब पडलं. म्हणून मी ते प्रतिबिंब तुला भेट दिलं. आता ह्याला काय म्हणायचं? मूर्खच म्हणायचं. जे असं प्रतिबिंब देणारा आणि त्या कल्पवृक्षाच्या भेटीची परतफेड करू पाहणारा, तो कोण आहे? तर अडाणी आहे, तो मूर्ख आहे. त्या उपकारातून तो उत्तीर्ण कसा होईल? आता हा जो चिंतामणी आहे, पुढे चिंतामणीचं उदाहरण दिलेलं आहे, की चिंतामणीच्या मोबदल्यात जर फुटके काच देऊन त्या उपकाराची परतफेड जर मी केली. बघा दृष्टांत इथे सांगतायत मुकुंदराज आणि तिसरं असं म्हणतायत, की "अहंतेचे कावरे, जेयाचिये दृष्टी उत्तरे, तया सद्गुरूसी चतुरे केवी उत्तीर्ण होईजे." म्हणजे मी उपकाराची परतफेड करीन, अशी जर अहंकारी दृष्टी मी ठेवली, तर तो त्या श्रीगुरूंच्या उपकारातून कसा उत्तराई होईल? म्हणजे थोडक्यात त्याचा मतितार्थ असा आहे, की श्री गुरु जे आत्मस्वरूपाची प्राप्ती शिष्याला करवून देतात, त्याच्या बदल्यात तो शिष्य कोणत्याही प्रकारे श्री गुरूंचा उत्तराई होऊ शकत नाही. पशुला सिंहासन ही रंकासी राणेपण, तैसे जीवासी शिवपण प्रसादे श्री सद्गुरूची या. मग त्यांनी म्हटलंय की पशुला राजाप्रमाणे कधी सिंहासनावर बसवलं जात नाही. भिकाऱ्याला कधी सम्राटाची पदवी मिळत नाही. मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, ह्या घडणं जितकं कठीण आहे, तितकंच जीवाला आत्मपद लाभणं अत्यंत अवघड आहे. परंतु श्री गुरु जे आहे ती अशी किमया करून दाखवतात. आणि म्हणून श्री गुरूंवर अपरंपार श्रद्धा, जे मोक्ष गुरु आहेत, त्यांच्यावर अपरंपार श्रद्धा. म्हणून श्री गुरूंची भक्ती कशी करावी, श्री गुरूंचं दास्य कसं करावं, हे सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला बघायला मिळतं. कारण हे कैवल्याचं दान जे आहे, ते कैवल्याचं दान श्री गुरूंशिवाय कोणीही देऊ शकत नाही. म्हणोनी तनु मन धन, गुरुसी किजे समर्पण, तरीची होईचे उत्तीर्ण काही ऐकू. म्हणून हे सगळं लक्षात घे आणि काय करा, तर जे असे जादूगार श्री गुरु आहेत, काय जादू हो त्यांच्याही. तर ते काय करतात तर जे आत्मस्वरूप मला प्राप्त होईल की नाही अशी माझ्या मनात शंका होती, ते मला स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करवून देतात. असे किमयागार श्री गुरु आहेत. मग अशा श्री गुरूंना काय अर्पण करावं? तर हे शरीर अर्पण करावं. तर शरीर काय आहे? तर जड आहे. हे अंतःकरण जे आहे ते कसं आहे? तर चंचल आहे.
आणि धन अर्पण करावं. तनु मनु धने चरणांसी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सगळं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे माऊलींची. तनानी मनानी धनानी काय करावं तर त्यांच्या चरणांशी समर्पित होऊन जावं. जिथे आवश्यकता असेल तिथे त्यांची सेवा करावी आणि असं केल्याने त्यांच्या ऋणातून थोडं तरी उत्तीर्ण आपल्याला होता येतं. धनाची आवश्यकता आहे, धन द्यावं. काही त्यांना देहाच्या सेवेची आवश्यकता आहे, त्याची सेवा करावी. आपलं शरीर जे आहे ते झिजवावं. बघा प्रपंचासाठी आपण किती शरीर झिजवतो आणि किती का रडतो आपण. मग थोडं परमार्थामध्ये जर कष्ट पडले तर शरीर झिजवावं आपलं. मला होत नाही, मला जमेल का? हे प्रश्न मनामध्ये येऊच देऊ नयेत. आणि जेव्हा आपण सेवा करायला जातो तेव्हा झोकून सेवा केल्यानंतर बघा सेवा सुद्धा त्यांनी स्वीकारावी लागते, तरच आपण सेवा करू शकतो. नाहीतर आपण सेवा करू शकत नाही. आणि म्हणून जिथे स्वार्थ असतो, कुठेतरी स्वार्थबुद्धी असते, त्यांना सेवा नकोच असते. सेवा हा त्यांचा काही हक्क नाहीये. ही माझी काय आहे तर गरज आहे. जे शिष्याची गरज आहे. त्यांना सेवा नकोच असते. पण शिष्यानी सेवा केल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाची कृपा निर्माण होते, जी करुणा निर्माण होते, त्याचा फायदा शिष्याला होतो. कशासाठी? तर आत्मानुभूतीसाठी. आणि म्हणून तनानी, मनानी, धनानी सद्गुरूंची सेवा करावी. पुढे शिष्य असा म्हणतोय, "अहो भक्तिभावे गुरुवर्या, ऐसे नेणवनी जो प्राणिया, गुरुसी न भजे ऋणिया, जाई अधोगती." अहो भक्तिभावे गुरुवर्या, ज्याला श्रीगुरूंनी कृतार्थ करून ऋणी केले आहे, ऐसे नेणवनी जो प्राणिया, त्यांनी जर भक्तिभावानी तन मन धन अर्पण करून त्या श्रीगुरूंची सेवा केली नाही तर तो अधोगतीला जातो. म्हणून पुढे म्हणतात गुरुसी न भजे ऋणिया जाये अधोगती. तो गुरूंचं भजन जो करत नाही तो अधोगतीला जातो आणि जेव्हा अशी अधोगती होते तेव्हा त्या प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही. कारण श्री गुरुहुनी देव मोठा जयास वाटे तो करंटा. समर्थांनी स्पष्टपणे सांगून ठेवलं आहे. श्री गुरुपेक्षा ज्यांना देव मोठा वाटतो त्याला करंटा म्हणावं. बघा प्रत्यक्ष समर्थांचं वचन आहे. मग आता प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप दाखवणारे श्री गुरु जे आहेत ते देवापेक्षा मोठे आहेत. मग आता त्याच्यावरती काय हाय कमांड आहे का? नाहीये. मग जो श्री गुरूंच्या कृपेला पात्र ठरत नाही, जो काहीतरी चुकीचं वर्तन करतो आणि मग त्याला अधोगती प्राप्त होते, मग त्याला ईश्वराचा सुद्धा आश्रय राहत नाही. म्हणून नासिवंत हे उपचार, गुरुसी वंचिती जे नर, ते पाहुणे होती अविचार निरयाचे. मग इतर फुटकळ सामुग्रीने जे गुरुसेवा करतात, ते गुरूंची काय करतात तर फसवणूकच करतात. बघा यथार्थ विचार केला तर तनानी, मनानी, धनाच्या सेवेबरोबर जे आहे, म्हणजे त्यांनी दिलेली साधना जी आहे, त्याचं अनुष्ठान करणं हे त्यांना सर्वात प्रिय आहे. कारण परत तनु, मनु, धनु ही जी सेवा आहे, ती पण कशी आहे तर माईकच आहे. खरं म्हणजे साधन सेवा सुद्धा माईकच आहे. पण ती संवादी सेवा आहे. ती साधकाला काय असतं तर ती संवादी सेवा ती साधकाला करावी लागते श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे. पण ती सेवा सातत्याने करत राहावी. पण आता असो हे माझी अविद्या, तुवा हेळाची फेडिली सध्या, जी भवरोग वैद्या श्री गुरु स्वामी. म्हणून हे श्री गुरु, तू काय तर भवरोगावर उपचार करणारा काय असतं तू? तज्ञ वैद्य आहेस. म्हणताना भवरोगाचे वैद्य असं म्हटलेलं आहे. आणि तू भवरोगाचा वैद्य हे मी तर का सांगू शकतो? कारण मी आता प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे. माझा हा रोग जो आहे अविद्येचा, तू बघता बघता नाहीसा केलास. अहो नुसता कृपेचा हस्त श्री गुरूंचा मस्तकावर पडावा आणि त्या मायेचा संपूर्णपणे निराश व्हावा. पण कुठला? बघा आपण बघितलंय की पूर्वी उपनिषदांमध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो शिष्य आहे तो श्रीगुरूंकडे जेव्हा येतो तेव्हा तो अशा कोरड्या समिधांची एक मोळी घेऊन डोक्यावर ते शिष्य यायचे. का कोरड्या समिधा? त्या प्रतिकात्मक आहेत कोरड्या समिधा. कशाच्या? तर त्या कोरड्या समिधा ज्याप्रमाणे अग्नीत टाकल्यानंतर धडाडून पेटतात, त्याप्रमाणे हा जो शिष्य आहे, तो जेव्हा श्रीगुरूंच्या म्हणजे श्रीगुरूंच्या आपण म्हणू की आशीर्वादाने, कृपेने जेव्हा साधना करायला लागतो, तेव्हा तो शिष्य आधीच तयार असतो. म्हणजे तितकी साधना, वैराग्य तिथे असतं, की फक्त त्याच्याकडनं फार थोडं साधनकाळ होतो आणि लगेच श्री गुरूंची कृपा होते आणि त्याला आत्मानुभूती येऊन जाते. महत्वाचा अविद्या रोग हा पूर्ण निघून जातो. पण तो बघता बघता तुम्ही नाहीसा केला, की ज्या अविद्येने मी इतका पोळलो होतो, ज्या भवरोगाने मी इतका त्रासलो होतो, भवरोग मी वेष्टिलो, देहप्रमाणे रोडेलो, जी तुवा उपचारिलो निकिया परी.
बघा, मी देह या भ्रमाच्या आधाराने मी बेजार झालो होतो. आता हे आपल्याला वाक्य इथे वाचायला कसं होतं? आता आपल्याला लावून बघायचं. मी बेजार आहे का? मी देह या भ्रमाने आहे की नाही? जरा देहाला काही व्हायला लागलं तर काय होतं? परवाच्या दिवशी मी डॉक्टर काकांकडे गेले होते सेवेला. 2 दिवस खूप छान गेले आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून काकांना इतका खोकला सुरू झाला. नुसता जर खोकला इथून नव्हता, तर त्यांच्या लंग्समधून त्यांना ती उबळ येत होती आणि तिथे कुठेतरी इन्फेक्शन झालं होतं. संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेला तो खोकला जो आहे, तो आम्हाला बघवत नव्हता. पण रात्री 1 वाजेपर्यंत इतकी औषधं देऊन सुद्धा त्यांचा तो खोकला कमी होईना आणि मग नेब्युलायझर म्हणून जे असतं त्याच्यात एक औषध घातलं जातं आणि श्वासातून ते दिलं जातं, ते लंग्सपर्यंत जातं. ते 1-1.5 वाजता नेब्युलायझर दिलं, नंतर ऑक्सिजन लावला, त्याच्यानंतर 3 वाजता ते स्वस्थ झाले. पण एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते स्वतः सांगत होते, की "मला कुठलं औषध दे? आता ते दे, आता हळद-गुळाची गोळी." म्हटलं, "देऊ का काका?" "हो, दे" म्हणाले. नंतर म्हणाले, "अजून?" म्हटलं, "अजून काय करायचं आहे?" तर म्हणे, "अजून अडुळसाचे 2 चमचे दे." तर ते स्वतः ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते आणि मग नेब्युलायझर आणि ऑक्सिजन दिल्यानंतर 3 वाजता त्यांना डोळा लागला. ते सकाळी 9 वाजता उठले आणि आमची निघायची वेळ झाली होती. आम्ही म्हटलं काकांना, "काका, तब्येत कशी आहे तुमची? जरा स्वस्थ व्हा आणि लवकर बरे व्हा." तर काकांनी एका शब्दात सांगितलं, की "मी बराच आहे," म्हणे, "मला कुठे काय झालं होतं." बघा, या वाक्यात आता सूक्ष्म बारकावा कुठे आहे? ते काय म्हणतात, आता आम्ही प्रत्यक्ष बघितलं, की त्यांना त्रास होत होता आणि त्यांचं वाक्य काय आहे? "मला कुठे काय झालं होतं? मी बराच आहे." आता कोणाला झालं होतं? तर देहरूप मीला झालं होतं. आत्मरूप मी हा कसा आहे तर स्वस्थच असतो. मग देहरूप मीला जे आहेत, ते सगळे औषधोपचार करावेच लागतात. जोपर्यंत देहाचा प्रारब्ध आहे, कारण देहाला व्यवस्थित ठेवणं, कारण देह हे साधन आहे. पण आत्मरूप मी मात्र यत्किंचित सुद्धा विचलित झाला नाही. आणि हेच काय असतं, तर हे आपल्याला सद्गुरूंची सेवा करता, करता शिकता येतं. आणि आपण असं झालं असतं का? किती औषधं घेतली तरी अजून बरं वाटत नाही. कोणतरी डॉक्टरांना बोलवा, काय करा. कारण देह म्हणजे मीच हा भ्रम काय आहे तर तिथे एकदम पक्का झालेला आहे. म्हणून त्यांनी हा शब्द वापरलाय, "या रोगाने मी बेजार झाले होतो आणि मी देहा एवढाच संकुचित आहे." हा भाव जो आहे, तो हा भाव माझ्या ठिकाणी घट्ट होता आणि तो भाव काय तर तो पूर्ण तो काढून टाकलास. आणि माझ्यावरती तू उत्तमात्तम उपचार केले. आता हे भवरोगाचे डॉक्टरच आहेत ना, या रोगाने आपण पछाडलेलो आहोत ना, म्हणून तर एवढं औषधरूपी हे ग्रंथ आपल्या समोर संतांनी लिहून ठेवलेले आहे. अहो, घ्या हे डोस. ते तुमच्या काय तर अंगात उतरू द्यात, ते भिनू द्यात पेशी-पेशीमध्ये आणि हा रोग तुमचा तो नष्ट करा. म्हणून इथे तो शिष्य म्हणतोय, "तू माझ्यावर उत्तम-उत्तम उपचार केले, उपदेशाचे, या विचारांचे, साधनेचे आणि तू याच्यातून मला बाहेर काढलेलं आहेस." आता तो रस कसा आहे बघा, अर्धमात्रा ब्रह्मरसे अर्धमात्रा ब्रह्मरसे माते उपचारिले कैसे हा ब्रह्मगोळू कोंदला दिसे माझेनी पुष्टीपणे. त्याला म्हटले की अर्धमात्रा ब्रह्मरसे. आता ही अर्धमात्रा काय आहे? ओम ही काय आहे तर ओम अक्षर आपण डोळ्यासमोर आणा. अ, उ, म आणि वरती अर्धचंद्र आणि वरती त्याच्यामध्ये काय आहे तर टिंब आहे. अशी आकृती आपल्याला ओमची डोळ्यासमोर दिसते. आता वरती जी आहे ती अर्धमात्रा आहे ओंकाराची आणि त्याच्यावरती एक टिंब आहे. ते अर्धमात्रा जी आहे ती जीवसूचक आहे आणि टिंब जो आहे तो आत्मसूचक आहे. बघा, जीव ब्रह्मरूप आहे अशा दोन्हीचा मिळून अर्थ होतो. अ, उ, म जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था. अ, उ, म ह्या कोणाच्या अवस्था आहेत? या जीवाच्या अवस्था आहेत. जीव अर्धचंद्र आहे आणि टिंब जो आहे तो कूटस्थ चैतन्य आहे. असा त्या ओमचा अर्थ होतो. म्हणून बघा जेव्हा ओंकार साधना करतात, तेव्हा काय करतात तर तो ओंकार लांबवतात. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था ओलांडून तो जीव जो आहे, त्या टिंबावरती स्थिर झाला. म्हणजे त्या कूटस्थामध्ये त्यांनी स्थिर व्हायचं आहे. त्या आत्मस्थितीवरती जो आहे त्याने तो स्थिर व्हायचं आहे. बघा सोलिव सुखमध्ये हा विचार इथे सोलिव सुख जे समर्थांचं एक प्रकरण आहे, तिथे सुद्धा हा विचार आलेला आहे. समर्थ म्हणतात, की शिष्याला तुझं स्वरूप मी तुला देणार आहे. तर की खूप सुंदर हवी सोलिव सुखमध्ये. मग स्नेहाने नवल केले, गोसंगासी शिष्या घेतले. म्हणजे त्या श्रीगुरूंनी काय केलं तर आपल्या मांडीवरती त्या शिष्याला बसवलं आणि काय केलं अर्धमात्रा रस काढले आणि
पूर्ण फुंकले कर्णरंध्री. अर्धमात्रेचा रस जो आहे, तो कशात आहे? ही अर्धमात्रा म्हणजे जे औ, म जी आता मी सांगितली म्हणजे जे टिंब जे आहे त्या जीवाच्या कानामध्ये सांगितलं, की ते ब्रह्म तू आहेस. तू जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा भोगता आहेस. पण आत्मरूपाने मात्र काय तू या तिन्ही अवस्थांच्या अतीत आहेस किंवा त्या अवस्थांचा तू साक्षी आहेस. पुढे म्हणतात खडतर औषधी दिव्य रसायन नयनी चोंबले जाऊन आणि डोळियाचा डोळा फोडून चित्सूर्य भेदले. बघा ते कानात गेलेलं औषध ते डोळ्यात गेलं. म्हणजे श्री गुरूंनी जो कानात विचार सांगितला म्हणजे जो उपदेश केला तो कानातून कुठे गेला? डोळ्यात गेला. डोळ्यात गेल्यानंतर त्या शिष्याची दृष्टी बदलली. औषध कसं आहे दिव्य खडतर आहे. असं रसायन आहे ते. आता ते डोळ्यात झोंबल्याबरोबर त्याला एक नवीन दृष्टी प्राप्त झाली. आणि हे सगळं श्री गुरूंनी शिष्याला समोर बसवून करून घेतलेलं आहे. त्याला अर्धमात्रेचं हे दिव्य रसायन असं म्हटलंय. म्हणजे तत्वमसी महावाक्याचा उपदेश. जे जगाकडे बघण्याची त्याची दृष्टीच बदलून घेतली गेली. तेच इथे मुकुंदराज असं म्हणतात, की अर्धमात्रा ब्रह्मरसे. तू ब्रह्म आहेस असा मी अपरोक्ष अनुभव तुला आणून दिला आणि ह्या ब्रह्मांडाला अनंत अपार उरून जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची तुला अनुभूती आली आणि तू कसा झालायस आता? पुष्ट झालायस. आधी कसा होतास? रोडेला होता, निरोगी होतास, परिच्छिन्न होतास. आता तू कसा झालास तर निरोगी झालास, अपरिच्छिन्न झाला. कारण ब्रह्म कसं आहे? अपरिच्छिन्न आहे. आनंदरूप झालास. आता कवणा एकाची या मरणा आड घालिता साधूजना आळ घालता साधूजना तेयाच्या उपकारा उत्तीर्ण उत्तीर्णा नवीजे तेणे. बघा कवणा एकाचिया मरणा असं एक आहे. आता कोणा साधूनी आपल्या योगबळाने जर एखाद्याचं मरण चुकवलं, आड घालिता साधूजना तेयाच्या उपकारा उत्तीर्णा तर त्याला त्या एका मरणातून जे सोडवलेलं असतं त्या ऋणातून उतराई होता येत नाही. मग ज्यांनी आपल्या प्रभावाने कोट्यावधी जन्ममरण चुकवली त्या श्रीगुरूंनी दिलेल्या अनुग्रहाची गोडी कशी असते तर अनुपमेय अजोड का बरं नसेल असा इथे प्रश्न विचारलाय. म्हणजे एक जो साधू आहे त्याने एखाद्याचं मरण चुकवलं तर तो त्याच्या ऋणातून मी कसा उतराई होऊ असं त्या साधूला म्हणतो. एक सांगितलंय की एखाद्या साधूने जर एखाद्याला जीवनदान दिलं तर. मग ज्या श्रीगुरूंनी या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मला सोडवलेलं आहे, मग त्यांचा अनुग्रहाने तिथे काम केलेलं आहे. मग त्यांचा मी कसा उत्तराई होऊ? असा ते प्रश्न आपल्याला विचारतात मुकुंदराज. म्हणून गुरुदीक्षेचे फळलेपण हेची तेथीची जाणावी खुण जे नीच नवे प्रेमलक्षण गुरुदीक्षेविषयी. मग श्रीगुरूंनी दिलेल्या अनुग्रहाला यश आलंय जाणण्यासाठी मुख्य खूण जी आहे, ती कुठली खूण आहे? तर त्या अनुग्रहाविषयी जो अनुग्रहित आहे, त्याला खूप प्रेम वाटायला लागतं. त्याला राहून, राहून त्या क्षणाची खूप आठवण येते आणि ती आठवण आठवण आली की त्याच्या अंतःकरणामध्ये एक आनंदाच्या लहरी उठतात आणि परत-परत त्याला असं वाटतं, "अरे खरंच किती छान आहे ना ही आत्मानुभूती मला येईल का?" आली तर आणि बघा हे दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे अनुग्रह म्हणजे सुरुवातीला जो अनुग्रह दिला जातो. आता खूप मगाशी एक भगिनी भेटल्या होत्या आम्हाला रस्त्यामध्ये आणि त्यांनी त्या खूप वर्ष खरं अनुग्रहाला झाले. पण नंतर तो अनुग्रहाचा क्षण आठवला, की त्यांच्या अंतःकरणामध्ये एक आनंदाच्या लहरी उठून जातात. तर तो क्षण त्यांना आठवतो, तो स्मरतो आणि श्रीगुरु किती कृपावंत आहेत. त्यांनी मला स्वीकारलं म्हणजे माझी नक्कीच या भवरोगातून काय आहे तर सुटका होणार आहे. ही एक आतमध्ये एक निश्चय जो आहे बुद्धीचा अंतःकरणामध्ये होतो आणि दुसरं की ज्याला अनुभव आलेला आहे, म्हणजे ज्याला आत्मानुभूती आलेली आहे, त्याला सुद्धा त्या आत्मानुभूतीचा क्षण आठवून, आठवून, आठवून परत काय होतं तर सुरुवातीला जोपर्यंत तो दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष होत नाही तोपर्यंत तो क्षण आठवत राहतो. सहजता नंतर येते. पण सुरुवातीला तो आठवून, आठवून त्याला त्या आनंदाची अनुभूती अंतःकरणामध्ये सतत येत राहते. म्हणून मंत्र यंत्र उपदेशिते गुरु घरोघरी आहे ती ऐते तरी संसार महादुःखाते फेडो न सकती की. हे लौकिक लाभासाठी मंत्र सांगणारे किंवा यंत्रांची तांत्रिक उपासना करणारे यांचा सगळीकडे सुकाळ आपल्याला या जगतामध्ये आढळतो आणि ते कुठेही मिळतात. तुम्ही 4 पैसे द्या, ते तुम्हाला काय करतात तर काहीही सांगतात. पण ह्या भवरोगाच्या भयातून कायमची सुटका करण्याचं सामर्थ्य त्यांच्यापाशी नसतं. भवरोगातून सुटका करण्याचं सामर्थ्य फक्त मोक्षगुरूंजवळ असतं, फक्त सद्गुरूंजवळ असतं.
आणि म्हणून असे जे सद्गुरू आहेत ते अत्यंत दुर्लभ आहेत. म्हणून दुर्लभो तो सद्गुरू, जो परब्रह्मेसे करी साक्षात्कारू, जयाचेनी हेळा मात्रे संसारू निरसवनी जाय. म्हणून हे सद्गुरू जे आहेत ते मोक्षगुरू ते अत्यंत दुर्मिळ आहेत. कोणते? तर जे ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव आणून देतात आणि ज्यांच्यामुळे संसाराचा एका क्षणात बाध होतो, हे तो असून नसल्यासारखा होतो. तर आता सद्गुरूंनीचा कृपा हस्त त्या शिष्याच्या मस्तकावर त्यांनी ठेवला, तर क्षणार्धामध्ये हे हा देहादी जगत म्हणजे माझा देह नसताना सुद्धा काय आहे तर मी आहे. जे देहादी जगत नसताना सुद्धा आत्मरूप मी आहे, ही अनुभूती सद्गुरू आणून देतात. आणि म्हणून मग अशी आत्मानुभूती ज्या शिष्याला येते, जो दृढ अपरिवर्तनीय अपरोक्षाचा अनुभव करत राहतो, त्याला मरणाचं दुःख राहत नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. तर हे जो अभंग आहे, हे जे वचन आहे संतांचं, हे कुठून येतं? ते ह्या आत्मानुभूतीमधूनच येतं. कारण त्यांना तो अनुभव आलेला आहे, की देहादी जगात नसलं तरी सुद्धा मी आहे. आत्मरूप मी जो आहे, तो आत्मरूप मी आहे. आणि स्वतःचं आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, हे जे आहे ना, हे वचन प्रत्यक्ष अनुभवाला येतं. श्री गुरूंनी तो ब्रह्मानुभव आणून दिल्यानंतर. आणि मग ते जगत आता दिसणारच आहे ना, व्युत्थान पावल्यानंतर समाधीमधून त्या जगाचा अनुभव परत येणारच आहे. पण तरी ते असून नसल्यासारखं होतं. पूर्वी काय मला वाटत होतं, सत्तत्वाने भासत असल्यामुळे माझ्या अंतःकरणावरती त्याचे परिणाम होत होते. पण मग त्याचा बाध झाल्यामुळे माझ्या अंतःकरणावरती त्याचे परिणाम होत नाही. आतली शांती जी आहे ती अजिबात ढळत नाही. म्हणून अहंभाव विसरलो, मी महासुखे निवालो, तुमचा अनुग्रह लादलो म्हणवनीची. म्हणून शिष्य म्हणतोय, "हे श्री गुरु तुम्ही मला अनुग्रह दिलात, कारण माझा अहंकार जो आहे तो बाधित झाला आणि तो बाधित होताच मला महासुखरूप आत्मलाभ झाला." हे त्या अनुग्रहाचं फळ आहे. आता अहंकाराची व्याप्ती जी आहे, ती अहंकाराची व्याप्ती सुद्धा खूप मोठी आहे. सगळ्याच बाबतीत आपण हे माझं असं सातत्याने तो अहंकार जो घट्ट तो अंतःकरणात जो बसलेला असतो, तो अहंकार जो आहे तो श्रीगुरु कारण अहंकार निघाल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्तीच नाहीये. त्यामुळे अहंकाराचं निरसन जे आहे ते निरसन करावं लागतं. बघा हा सगळा जो विषय आहे ना, हा पुढच्या प्रकरणांमध्ये अगदी विस्तृतपणे येणार आहे. आता ही 2 प्रकरणं जी आहेत, ती अशी आपल्यासमोर जी स्वानुभव आणि स्वानुभव दृढीकरण आणि मग हे स्वानुभव दृढीकरण होण्यासाठी किंवा स्वानुभव येण्यासाठी कुठल्या प्रक्रिया विचारांच्या अ, त्या साधनेमध्ये आणाव्या लागतात, हे पूर्ण पुढे ग्रंथामध्ये म्हणजे पुढच्या प्रकरणांमध्ये दिलेलं आहे. म्हणून आत्ता आपण खूप याचा विचार न करता आपण पुढे त्याचा विचार नक्की विस्तृतपणे करणार आहोत. आता कैवल्याचा दानी, तूची एकू त्रिभुवनी, संसार धन्य जयासेनी देसाधडी होय. तो म्हणतात की जे केवळ चैतन्य आहे, म्हणजे एकमेव भेदशून्य जे ब्रह्म आहे, त्याचा अपरोक्ष अनुभव म्हणजे कैवल्यानुभव जो आहे, तो मला आला आणि या भ्रमातून माझी मुक्ती झाली. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. श्री गुरु कसे असतात? हे कैवल्याचे अधिकारी असतात. म्हणजे कैवल्याचं दान देऊ शकतात. कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं, हे सुद्धा ते ठरवतात. आणि म्हणून तुझ्यासारखा कैवल्याचा दान देणारा या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीही नाहीये. आणि तू कैवल्याचं दान मला दिलंस, त्यामुळे संसाराचं सत्यत्व आणि त्यामुळे त्या संबंधी असणारी जी आसक्ती आहे, ती नाहीशी झाली. तर आसक्ती का आहे? संसाराला आपण सत्यत्व दिलेलं असल्यामुळे आसक्ती आहे. कारण तो संसार माझा आहे. ही मुलं माझी आहेत. ही संपत्ती माझी आहे. त्याला सत्यत्व दिलं. ती नसेल तर दुःख आहे. असेल तर सुख आहे. जे सत्यत्व दिल्यामुळे म्हणजे आसक्ती निर्माण झाली आहे आणि हे श्री गुरु तुम्हाला संसाराचं मिथ्यत्व दाखवून दिलंस, त्यामुळे माझी संपूर्णपणे आसक्ती नाहीशी झाली. हा संसार जो आहे, तो संपूर्णपणे माझा बाधित झाला. आणि या 30व्या ओवीपर्यंत या स्वानुभव दृढीकरण प्रकरणामध्ये या शिष्याने आता आपलं जे वर्णन ऐकलं, श्री गुरूंची केलेली स्तुती, केलेलं निवेदन, तो त्याचा अंतःकरणातला कृतज्ञता भाव जो आहे तो या 30व्या ओवीपर्यंत आलेला आहे. आणि पुढे तो दृढ अपरोक्ष अनुभव येण्याविषयी जो पुढे निवेदन केलेलं आहे, त्यांनी ते इथे पुढच्या ओवीपासून सुरू होत आहे. आज आपण इथेच थांबूया. सद्गुरुनाथ महाराज